महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रवेश सोहळ्यासाठी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले होते। खेड येथे माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहून ते पुढे गुहागर तालुक्यातील हेदवी हेदवतड येथे शिवसेना पक्षप्रवेश सोहळ्याला उपस्थित राहिले। गुहागर येथील वेळणेश्वर जिल्हा परिषद गट हा शिवसेना ठाकरे गटाकडे अद्यापपर्यंत मजबूतीने उभा होता। या किल्ल्याला भेदून टाकण्याचे काम पालकमंत्री उदय सामंत यांच्या दूरदृष्टी रणनीतीमुळे झाले आहे। यावेळी नामदार शिंदे यांनी विरोधकांचा चांगला सकस समाचार घेतला। कोकणामध्ये मला वाटतं वनसेट आपण माहिती आहे 15 पैकी 14 आमदार हे महायुतीचे आहेत आणि आता तुम्ही लोक आल्यामुळे पुढच्या वेळेस 15 पैकी 15 आमदार महायुतीचे होते। म्हणजे गेले अनेक वर्ष आपण पाहतोय की या महाराष्ट्रामध्ये जे काही राजकीय समीकरण पाहतोय आपण। मी 2.5 वर्षापूर्वी जवळपास 3 वर्ष झाली जेव्हा आम्ही 2022ला या ठिकाणी उठाव केला। उठाव करण्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे आणि त्यावेळेस काही लोक आम्हाला पुढे करून मागे पुढे मागं त्यात मी काही जात नाही। बरं झालं ते झालं ते चांगलंच झालं आणि म्हणून या एकनाथ शिंदेने उठाव केला तो या राज्याच्या विकासासाठी, माझ्या लाडक्या बहिणींना न्याय देण्यासाठी, या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, या खालवी समाजाला न्याय देण्यासाठी, या संपूर्णपणे शेतकऱ्यांना, वारकऱ्यांना, कष्टकऱ्यांना सगळ्यांना न्याय देण्यासाठी। मी आपल्याला एवढं सांगेन की आजचा प्रवेश खऱ्या अर्थाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण एवढा वेळ थांबला हा फक्त नेत्राताई आणि नाटेकरांचा नाही तर हजारो कार्यकर्त्यांचा प्रवेश, हजारो पदाधिकाऱ्यांचा प्रवेश आज या ठिकाणी होतोय। आणि मी आपल्याला एवढं सांगतो की जेव्हा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर या राज्यभरातले, जिल्ह्यातले, तालुक्यातले इतर पक्षाचे, उभाटाचे नेते असतील, पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, आमदार असतील, अनेक लोक माजी आमदार असतील, अनेक लोक शिवसेनेमध्ये आणि नेत्राताई काय तुम्ही दुसऱ्या पक्षात नाही आला, तुम्ही आता खऱ्या शिवसेनेमध्ये आलेला आहात, खऱ्या स्वगृही तुम्ही परत आलेला आहात। त्यामुळे तुमच्या मनापासून एक लाडकी बहीण म्हणून मी आपलं स्वागत करतो। मनापासून आपल्याला खऱ्या अर्थाने खूप खूप शुभेच्छा देतो। आज काय मी राजकीय भाषा करू इच्छित नाही, परंतु आपल्याला मी एवढंच सांगतो की ज्या भागातल्या ज्या या संपूर्णपणे जिल्हा परिषद आणि या मतदारसंघातले जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी उदय सामंत मजबूत आहेत पालकमंत्री म्हणून, परंतु त्यांच्या सोबत हा एकनाथ शिंदे देखील तुमच्या सोबत आहे। आणि पुन्हा एकदा नेत्राताई, आम्ही आपले महेश नाटेकर, त्यांचे आणखी माजी सभापती, या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। कारण शिवसेना हा बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे जाणारा हा आमचा पक्ष आहे। इथं कोणी नोकर नाही, इथं कोणी मालक नाही, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। जो काम करेल तो पुढे जाईल आणि म्हणून पूर्वी सरकार तर नाही आहे। तुम्ही मगाशी म्हणाला की पुढे या, पुढे या। आता मला जेव्हा कळलं की आता हेलिकॉप्टर नाही आहे, वेदर खराब आहे, विमान आहे, ते 6 नंतर पकडता येणार नाही, परंतु मी थांबलो नाही। माझ्या कार्यकर्त्यांना, लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना सगळ्यांना मला भेटायचं होतं। मला थोडा त्रास झाला, मी कार्यकर्ता, मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार। हा खरं म्हणजे ऐतिहासिक प्रवेश आहे असं म्हटलं तर काम नाही। परंतु आमच्या लाडक्या बहिणी 5 स्टार हॉटेलचे बुकिंग केले होते, पण लाडक्या बहिणींनी त्यांचे सगळं बुकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीचं सरकार मेजॉरिटीने आणलं। लाडकी भाऊ इकडे आहे, सगळेच लोक आहेत। खरं म्हणजे मला वाटतं थोडक्यात काटा चुकला, हे संजय कदम नंतर आले का? थोड्या अगोदर आले असेल तर टांगा पलटी घोडे परा। आणि नेत्राताई तुम्ही
थोडं अगोदर आलं असतं नाटेकर आणि सगळी मंडळी, तर आता ते चित्र वेगळं दिसलं असतं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.